नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा। माझ्यासमोर तुम्हाला फार वेगळ्या वेगळ्या वस्तू दिसतात ना, सांगणार आहे, सगळं सांगणार आहे। पण त्याआधी एक अमेझॉनचं अमेझिंग पार्सल आलेलं आहे आज, ते आधी उघडते, कारण बिल्बो मगाचपासून मागे लागलाय, हे कधी उघडायचं, हे कधी उघडायचं, यात काय आहे। तर यात काय आहे हे फक्त मला माहितीये, ते मला तुम्हालाही सांगायचंय, बिल्लूलाही दाखवायचंय। आधी हा बॉक्स उघडूयात आणि मग व्हिडिओला सुरुवात करूयात। उघडायचं का? तुला काय वाटतंय, काय असेल? ओके, बघूयात आपण। एकच मिनिट। मोठा बॉक्स। ओ यू कांट वेट। मी तर खूप वेट केलाय बाबा हे मिळवण्यासाठी, आणि तू फक्त उघडण्यासाठी वेट नाही करत आहे। उघडण्यासाठी वेट करतोय। आय कांट वेट टू सी व्हॉट्स इनसाइड। येस, आता हे आले। इंटरेस्ट कशात? तर ते असल्या बबल रॅप आणि पॉकेट रॅप मध्ये। बस बस, ते नंतर करायचं। झाली इथंच सुरुवात झाली ते फोडायला। बिल्लू, ते यात मग काय ते बघायला नाही मिळणार। बाळा इकडे ये, हे ठेव तिकडं, आणि इकडे ये। कळलं काय आहे यात? ठीक आहे, हे बॉक्स तिकडे ठेव। गो, बॉक्स तिकडे ठेव। आणि फोडायचं असेल तर तू ते सगळं घेऊन खाली जा। गो, इथं मी रेकॉर्डिंग करतेय। ओके ठीक आहे, तू इकडे ये, मग हे आपण ओपन करूयात। तर हे काही ट्रेज दिसतात ना तुम्हाला, खाली पण ट्रे आहेत, वर पांढरे ट्रे आहेत। नीट उघडून दाखवते की काय भानगड आहे। हे असे 5 ट्रेज आहेत, आणि असा एक ट्रे आहे। खरं तर अशा प्रकारचे हे 5 ट्रे आहेत। सांगते आता की हे काय आहे। आठवतं, गेल्या वर्षी हरभऱ्याच्या भाजीचा एक प्रयोग केला होता मी, की घरातल्या घरात मला ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी जी असते ती खायला खूप आवडते, जी की इकडे मिळत नाही। तर ती कशी घरात उगवता येईल याचा विचार करत असताना हायड्रोपोनिक्स डोक्यात आलं होतं। आणि आपलं इडलीचं जे भांड असतं त्याच्यामध्ये मोदक उकडण्याची जी आपली जाळी असते, त्याच्यावर मी मोड आलेले हरभरे ठेवले होते आणि खाली भांड्यात पाणी ठेवलं होतं, आणि त्याच्यावर बरेच दिवस ती भाजी वाढवली होती। अगदी 2-3 घासांची भाजी तयार झाली होती, पण इतकं सुख मिळालं होतं की बस। आणि तेव्हापासून मी शोधत होते की असं काही ट्रे सारखं किंवा अशी जाळी मिळतीये का जी मोठी असेल, एका वेळी मला जास्त भाजी त्याच्यामध्ये उगवता येईल अशा प्रकारची। तर मग मला हे प्रोडक्ट अमेझॉनवर दिसलं आणि लक्षात आलं की हे खास याच प्रकारासाठी आहे, म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे असं हायड्रोपोनिक भाज्या बिज्या घरामध्ये उगवण्यासाठी, तर त्यांच्यासाठी खास डिझाईन केलेलं हे प्रोडक्ट आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आपल्याकडे सुद्धा ऑफकोर्स हे प्रोडक्ट मिळत असणार आहे, त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही लिंक चेक करू शकता। हे किती रुपयाला, याचे काय डिटेल्स, कंपनी कुठली आहे, सगळं त्यामध्ये आहे। तर ते मी आता सांगण्यात वेळ घालवणार नाहीये, आणि लगेचच प्रयोगाला सुरुवात करणार आहे। फक्त एवढंच दाखवणार आहे का तर नाही, ही भाजी अगदी तयार होईपर्यंत हा सगळा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मला माहितीये, मला रोज थोडं 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 फिल्मिंग करत राहावं लागणार आहे, आणि खूप मेहनतीतून आपला हा व्हिडिओ तयार होणार आहे। तर सगळ्यात आधी हरभरे भिजवून घेते। मी सगळ्या तयारीनिशी बसली इथं। आज 2 मार्च आहे, म्हणजे लक्षात येईल आपल्याला की किती दिवस लागले आपल्याला या प्रोसेसला। तर 2 मार्चला आपण हरभरे भिजवतोय, मग त्याला मोड येणार, मग ते या जाळीमध्ये लावणार, आणि मग त्याची भाजी, मग त्याची रोपं मोठी मोठी होणार, आणि मग ती भाजी खायला मिळणार। अंदाजे घेतीये, मलाही काही फार अंदाज नाहीये, पण तरी सुद्धा अंदाजे मी हरभरे घेतलेले आहेत याच्यामध्ये। आपण जसं कुठल्याही कडधान्यांना मोड आणतो, सेम त्याच पद्धतीनं या हरभऱ्यांचे सुद्धा मी मोड काढून घेणार आहे। आता हे दिवसभर मी भिजवेन, त्यानंतर रात्री बांधून ठेवेन किंवा बंद भांड्यात ठेवेन, आणि येतात लगेच मोड, कारण गेल्या वेळी मी केलेलं आहे ना ऑलरेडी एकदा। अरे शेंबूड आलाय तर नागपूस। तर आता ही एवढी प्रोसेस आपली झालेली आहे। याच्यानंतर उद्या जेव्हा मोड येतील ते उद्या दाखवेन, ज्यावेळी मी याच्यात पाणी वगैरे भरेन आणि त्याच्यावर हरभरे ठेवेन, ती सुद्धा प्रोसेस हळूहळू शेअर करत राहीन। तर बघूयात
आपला हा प्रयोग किती यशस्वी होतोय, कारण गेल्या वेळेचा यशस्वी प्रयोग तर झालाच होता, त्याही पेक्षा यशस्वी तो लेख आणि तो शॉर्ट तुम्हाला आवडला होता, व्हायरल झाला होता आणि खूप प्रेम दिलं होतं आणि खूप सगळ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला पण आवडते ही भाजी, आम्हाला पण आवडते. तर माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा अशा ठिकाणी राहत असाल की जिथं तुम्हाला नाही मिळणार ही सहजासहजी, तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी हा प्रयोग करू शकता. माझा जर यशस्वी झाला तर नक्कीच करू शकता, कारण मग आपल्याला कळेल की किती हे काम करतंय. आज आहे 4 मार्च आणि असे मोड आलेले आहेत हरभऱ्यांना. तर आता ट्रेमध्ये पसरवते आणि त्याखाली पाणी ठेवते. आज 6 मार्च आहे. बऱ्यापैकी मोड मोठे झालेले आहेत आणि मूळ धरायला सुरुवात केलेली आहे. ट्रे उचलून दाखवतेय मी, की अशी खाली मुळं आता वाढतायत आणि पाणी मिळतंय त्यांना. आपण भिजवलेले हरभरे 4 ट्रेजमध्ये व्यवस्थित पसरवलेले आहेत. एक ट्रे रिकामा राहिलेला आहे, म्हणून आज 7 मार्च मी मेथी भिजवून घेतेय. आज आहे 9 मार्च. मेथीला सुद्धा छान मोड आलेले आहेत आणि या रिकाम्या ट्रेमध्ये मी पसरवून घेणार आहे. त्यामुळे 4 ट्रेज हरभऱ्याचे आणि 1 मेथीचा. हे मी पहिल्यांदाच ट्राय करतेय, त्यामुळे मेथी कशी येईल काय माहिती नाही, पण उशिरा येईल कारण हरभरे आधी भिजवलेले आहेत. 2 मार्चला आपण हरभरे भिजवले होते आणि आज आहे 9 मार्च. तर हे असं अंकुरलंय, खूप छान दिसतंय. सगळे ट्रेस दाखवते मी तुम्हाला. तर बऱ्याच हरभऱ्यांना अशी हळूहळू मुळं मोठी झाली आहेत त्यांची, ती मुळं होलमधून आत गेलेली आहेत अशी, इथं दिसतंय तशी, आणि वर हिरवी हिरवी त्यांना आता पानं फुटतात. आणि ही मेथी तर काय मी आत्ता 2च दिवस झाले असतील ठेवली आहे, त्यामुळं मेथी अजून अंकुरली नाही आहे, फक्त मुळं मोठी होत आहेत त्याची. आणि इथं बरोबर मी खिडकीत ठेवलेले आहेत हे ट्रेज. अरे ते ब्लर होत आहे. खिडकीत ठेवलेले आहेत, त्यामुळे त्यांना प्रकाश वगैरे मिळेल आणि ओळीनं असे हे मांडून ठेवलेत. आज 10 मार्च आहे, तरी सुद्धा कालच्यापेक्षा थोडी थोडी उंची वाढली आहे असं मला दिसतंय. मी रोज इतक्या वेळा खाली येऊन हे सगळं बघतीये ना, की बस की कुठं काही कीड वगैरे पडत नाहीये ना, किंवा काही वेगळं वाटत नाहीये ना, नॉर्मल त्यांची वाढ सुरू आहे ना. आणि मला असं जाणवतंय की हो, एकदम नॉर्मल वाढ सुरू आहे. आपण याच्यावर कुठलंच औषध मारलेलं नाहीये किंवा पाण्यात सुद्धा काहीही कुठलं खत वगैरे अजिबात ॲड केलेलं नाहीये. इथं आम्ही मुळं दाखवतोय. खूप छान वाढली आहेत आता मुळं. आज आहे 15 मार्च आणि 2 तारखेला 2 मार्चला आपण हरभरे भिजवले होते आणि मी आत्ता जस्ट इथे ट्रेत सगळे बघायला आली आहे, तर इतकं छान वाटतंय मला. 13 दिवसात ही प्रगती आहे. किती सुंदर वाढलंय हे. खूपच छान. आणि असे सगळे ट्रेज झालेले आहेत. तर आपण तुम्हाला माहिती आहे की 4 ट्रेज हरभऱ्याच्या भाजीचे केलेले आणि 1 ट्रे मेथीचा, जो की खूप नंतर केला होता, आणि ते सुद्धा छान उगवतंय. दिसतंय का? येस. याची काळजी घ्यावी लागतीये. दर 2 दिवसांनी पाणी वगैरे बदलावं लागतंय. तर पाणी बदलताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की जर तुम्ही हा प्रयोग करणार असाल तर प्रत्येक वेळी तो खालचा ट्रे धुवून घ्या, कारण थोडंसं असं काय म्हणायचं, हाताला असं गुळगुळीत लागतात. मे बी पाणी जिथं राहतात आपल्याला माहिती आहे तो सरफेस कसा होतो, तर तसा तो होतोय. त्यामुळं, आणि आता ह्याचं कालच मी पाणी चेंज केलेलं आहे. पाणी चेंज करताना ही पण गोष्ट लक्षात येते की ज्यावेळी आपण पाणी चेंज करतो त्यावेळी आधीचं पाणी अगदी निम्म्यापेक्षा थोडंसंच राहतंय, म्हणजे इतक्या प्रमाणात ते मुळं शोषून घेतायत पाणी. याची मुळं दाखवते मी, 1 मिनिट. केवढी मोठी मुळं आहेत याची. तर भरपूर पाणी ही मुळं शोषून घेतायत आणि त्यामुळं आपल्याला ते बदलत राहावं लागतंय किंवा त्यामध्ये ऍड करत राहावं लागतंय पाणी. तर मला एकंदरीत छान वाटतंय. आणि अजून एक गंमत सांगू का? मी जस्ट म्हटलं एक टेस्ट करावी. फक्त याच्यावर बोट फिरवून ते बोट जर चाटलं ना, तर परफेक्ट आंबटपणा, म्हणजे हरभऱ्याच्या भाजीला तुम्हाला माहितीये की एक आंब असते, तर तो जो आंबटपणा असतो ना, जो शेतातल्या भाजीवर सुद्धा असतो, तो परफेक्ट आलेला आहे याच्यावर. तर हा पहिला ट्रे, याच्यात तर जरा जास्तच ताट आली असं वाटतंय. काही काही हरभऱ्यांना मोड आले, पण नंतर ते मोड वाळले आणि त्याच्यातून ते मूळ त्यांनी धरलंच नाही, असंही काही काही मधले हरभरे दिसत असतील. पण त्यातही मी तसंच ठेवलेत ते, कारण अजूनही मला असं वाटतंय की पाणी लागलं ना की त्यातून ते उगवून येऊ शकतं. इथं ही, त्यानंतर इकडे हा 4था ट्रे, आणि ही आपली मेथी आहे. एकूण 28 दिवसात ही एवढी उंची झालेली आहे रोपांची, आणि मला वाटतं आता भाजी करायला हरकत नाही. तर फायनली आपलं हे छोटंसं 4 ट्रेज मधलं हरभऱ्याचं शेत
तुमच्या समोर आहे. हा प्रयोग यशस्वी झालेला आहे इथपर्यंत. आता टेस्ट तर ऑफकोर्स हरभऱ्याच्या भाजीची छान लागतेच आणि ती याची सुद्धा असणार आहे, त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झालाय म्हणायला हरकत नाहीये. तर झाडं बऱ्यापैकी जी रोपं आहेत ती मोठी मोठी झालेली आहेत, बरीच मोठी झालेली आहेत. गेल्या वेळी सुद्धा ही एवढ्याच उंचीची झाल्यावर मी त्याचे शेंडे खुडले होते आणि खालची जी पानं आहेत ती काढली होती. आणि आजही सेम तेच करण्याचा दिवस आहे. त्याच्या आधी काही गोष्टी सांगते. ते म्हणजे आपण हरभरे भिजवले होते 2 मार्चला, पण मोड वगैरे येऊन ॲक्च्युली या ट्रेमध्ये हरभरे ठेवले होते ते म्हणजे 4 मार्चला आणि आज आहे 29 मार्च. महिनाभराच्या आधीच हे एवढं आपल्या पीक आधी आलेलं आहे. मी शेतीतल्या टर्म्स वापरते, मला छान वाटतंय. आता काही जण म्हणतील की यात काय मजा आहे, शेतीतच मजा आहे वगैरे वगैरे. इथं आम्ही उन्हाळ्यात ज्या ज्या वेळी शक्य असतं तेव्हा बाहेर टोमॅटो वगैरे लावतोच. व्हेजिटेबल बेड आहे, तुम्ही पाहिलेलं सुद्धा आहे. पण 6 महिने बर्फात असतात, त्यामुळे बाहेर फार झाडं लावता येत नाहीत. तर अशी जी काही माझी हौस आहे ती मी अशा प्रकारे सुद्धा पूर्ण करत असते. एका कुंडीत सुद्धा मी हे लावलेलं आहे. सध्या कोंब आलेले माझ्याकडे कांदे होते तर ते लावलेले आहेत आणि त्याच्यातून सुद्धा मला खूप छान कांद्याची पात मिळत असते. थोडी थोडी का होईना पण मिळत असते. तर मला असं वाटतं की माझ्यासारखी तुम्हाला हौस असेल तर आपली हौस या अशा माध्यमातून पूर्ण करायला काही हरकत नाहीये. या ट्रेविषयी बऱ्याच जणांनी विचारलं मला, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेच. तुम्ही नक्की चेक करू शकता. त्याची किंमत सगळं तिथं तुम्हाला त्या लिंकवर गेलात की कळेल. आणि मला वाटतं की इतर सुद्धा आपल्या ज्या जे शॉपिंग ॲप असतात त्याच्यावर पण हे प्रोडक्ट अवेलेबल असेल, कारण फार काही विशेष याच्यामध्ये नाही आहे. साधे ट्रे तर आहेत आणि हेच वापरलं पाहिजे असं सुद्धा नाही. तुमच्याकडं छान जरा मोठ्या छिद्रांच्या बुट्ट्या, चाळणी वगैरे असं काही असेल त्यात सुद्धा तुम्ही हे करूच शकता. मी सुरुवातीला तेच केलं होतं. आणि हा जो प्रकार आहे झाडं वाढवण्याचा, ह्याला हायड्रोपोनिक्स म्हणतात. हे मी याच्यासाठी सांगतेय की ज्यावेळी मी तो शॉर्ट शेअर केला होता आणि रील इंस्टाग्रामला की मी आता हे पाण्यावर वाढवणार आहे, तर अशा सुद्धा कमेंट आल्या होत्या 1-2, फार नाही, की मग यातून ते पौष्टिक घटक मिळणार नाहीत जे की मातीतून आपल्याला मिळतात वगैरे. तर असं अजिबात नाहीये. अजूनही हायड्रोपोनिक्सचा अवेअरनेसच नाहीये आपल्याकडे. हायड्रोपोनिक्स हा जो प्रकार आहे, आता हा एकदम शास्त्रशुद्ध मी केलेला हायड्रोपोनिक्स प्रकार आहे असं मी म्हणत नाही, कारण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये काही, जशी मातीत खतं मिसळतात तसं पाण्यामध्ये काही घटक मिसळले जातात. आत्ता आपण ही भाजी जी उगवलेली आहे ती फक्त पाण्यावर उगवलेली आहे. यामध्ये मी कुठलंही खत ना याच्यावर फवारलंय ना पाण्यामध्ये मिसळलंय, त्यामुळं हे 100% ऑर्गॅनिक आहे. तर न्यूट्रिएंट्सचं म्हणाल तर जी मातीतून जे घटक मिळतात आपल्याला फळांमध्ये, भाज्यांमध्ये, तर हायड्रोपोनिक्समध्ये सुद्धा तेच घटक आपल्याला मिळतात. आपल्या तिथं पौष्टिकतेत काही सुद्धा फरक पडत नाही. आणि उलट मी तर असंही वाचलं की हायड्रोपोनिक्समध्ये पाण्याची सुद्धा खूप बचत होते. इनिशियल सेटअप जो असतो हायड्रोपोनिक्सचा तो मात्र फारच महाग असतो. जे प्रोफेशनल्स करतात त्यांच्या दृष्टीने मी सांगतेय, पण नंतर होणारे फायदे मात्र खूप चांगले आहेत की पाण्याची सुद्धा बचत होते. आपल्याला वाटतं पाण्यावर शेती म्हणजे उलट पाणी जास्त लागणार, पण तसं नाहीये. तुम्ही याविषयी अधिक माहिती घेऊ शकता गुगलवर. आता तुमच्याशी बोलत बोलत मी ही भाजी खुडणार आहे पटापट. फार वेळ लागणार आहे खरं तर, कारण नाजूक नाजूक असते ना ती आणि तेवढ्याच नाजूक हातांनी ती खुडावी लागणार. तुम्ही अशा प्रकारचे काही किचन गार्डन्स वगैरे करता का? मला कमेंटमध्ये ऐकायला नक्की आवडेल, कारण हे ट्रेज काय, ही भाजी झाली तर या ट्रेजचा परत उपयोग होणार नाही असं माझ्याकडे तर होणारच नाही. सतत हे एंगेज असणार आहेत, हे तितकंच खरं आहे. मी याच्यामध्ये काहीतरी भाजी लावत राहणारच आहे. मेथी अजून आपली फारच छोटी आहे, त्यामुळे मेथी ज्यावेळी येईल त्यावेळी सुद्धा मी एखादा शॉर्ट नक्की शेअर करेन. मेथीचे पराठे करायचे असं माझ्या डोक्यात आहे, कोवळ्या कोवळ्या पानांचे. किती निघेल काही मला अंदाज येत नाहीये, पण गेल्या वेळेपेक्षा नक्कीच जास्त निघणार आहे, कारण 4 ट्रे आहेत ना. गेल्या वेळी अर्धा ट्रे भरून जेवढं होईल ना तेवढ्यातच केली होती. त्याच्या कितीतरी पटीनं आज माझ्याकडे जास्त आहे ही भाजी, त्यामुळे मी खूप खुश झाली आहे, खूपच. ही भाजी वाळवून ठेवतात उन्हाळ्यात आणि परत
त्याचं पातळ भाजी वगैरे खातात, ती सुद्धा खूप छान लागते. आणि मला तशी भाजी माने काकांनी दिली. सुहास माझा एक मित्र आहे, तर त्याच्या आईनी काकूंनी सुद्धा माझ्यासाठी भाजी सुकवून ठेवली, ती मी येताना घेऊन आले. आता जरा पटापट काढते मी. बापरे, आत्ताशी एक ट्रे काढून झाला. कसलं उजाड उजाड दिसते. त्याची शक्य तेवढी पानं मी काढलेली आहेत आणि कोवळे कोवळे सगळे कोवळेच होते अर्थात, तर सगळे शेंडे सुद्धा त्याचे खोडलेले आहेत. आणि ती आहे एका ट्रेची भाजी. लिटरली एवढीच भाजी झाली होती गेल्या वेळी, कारण मी काय केलेलं, पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की अर्धा ट्रे एवढी भाजी निघाली होती. आणि त्यानंतर हे जे ना काड्या, हे असंच ठेवलेलं आणि कंटिन्यू ठेवलेलं यातलं पाणी बदलणं, आणि पुन्हा मग त्याला भाजी आली होती. मग ती स्टोअर केली होती फ्रीजमध्ये, थोडा वेळ वाट बघितली होती, आणि मग दुसरी जी भाजी आलेली आहे ते दोन्ही मिळून मग एकत्र केलं होतं, खूप व्याप केले होते. तर तेव्हा कुठे ती भाजी 2 वेळची मिळून अशी झालेली होती. पण यावेळी मला आनंद आहे की मला एकाच वेळी जास्त भाजी मिळाली आहे. चलो आता मी पटापट ना, हे बाकीचे 3 ट्रे आहेत अजून, आणि इथून पुढे ती शिजवायची आहे, मग जेवायचं आहे. बरंच काम बाकी आहे. पटापट या राहिलेल्या 3 ट्रेतली काढून घेते भाजी. फायनली सगळी भाजी खुडून झालेली आहे. आणि इथे हे तुम्हाला ट्रेस दिसत आहेत, बिल्व मधून मधून फिरतोय वेड्यासारखा. त्याला काय पडलेलं नसतं, इथं फिल्मिंग सुरू आहे, नाहीतर काय फिरेल कसं आहे. आणि ही इतकी छान 2 प्लेट भरून मस्तपैकी भाजी मिळालेली आहे. किती खुश आहे मी माहिती आहे. पण एक गोष्ट जी मी तुम्हाला नेहमी सांगत असतेच, पण आजसुद्धा मला सांगायची आहे, ते म्हणजे शेतकऱ्यांकडून भाजी घेताना कधीच तोलभाव नाही केला पाहिजे. मला आज तर इतकं जाणवलंय ना की ही एवढीशी भाजी वाढवताना, उगवताना मला किती या ट्रेजमधल्या छोट्या छोट्या रोपांची काळजी घ्यावी लागली आहे. शेतकरी तर किती कष्ट करतात, म्हणजे त्यांच्या कष्टाला सीमाच नाही आहे. त्यामुळं मला नेहमी असं वाटतं की कधीच घासाघीस नाही केली पाहिजे किमतींच्या बाबतीत. ती आजपर्यंत मी तरी कधी केलेली नाही आहे. त्यात चला आता थेट किचनमध्ये जाऊयात, शिजवूयात भाजी. चला आता भाजी करायला सुरुवात करूया. माझी आजी नेहमी म्हणायची की ही भाजी कधी सुद्धा धुवून नाही घ्यायची, त्याचा आंबटपणा राहत नाही. तसंही आपण काही बाजारातून आणलेली भाजी नाहीये, त्यामुळे धुवून घ्यायचा प्रश्नच येत नाही. तेल टाकलेलं आहे थोडंसं, बाकी लसूण, मिरची, थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलंय, मीठ. मला विशेष याच्यात दुसरे डाळ वगैरे घातलेली अशी भाजी आवडत नाही. म्हणजे ती पण मी खाऊ शकते, पण अशी सिंपल भाजी जरा जास्त आवडते, फक्त लसूण मिरचीच्या फोडणीची. त्यामुळे मी तशीच करणार आहे. पातळ भाजी पण याचे बरेच जण करतात, सुकी भाजी मला जास्त आवडते. तेल तापलं की लसूण आणि मिरची याच्यामध्ये टाकूयात. मला माहिती आहे अगदी घासभर होईल ती भाजी शिजून, तर अगदीच कमी होते, जरी 2 प्लेटमध्ये दिसत असली तरी सुद्धा. आनंद मोठा आहे ना, बस. मिरची तिखट आहे त्यामुळे मी थोडीच मिरची घातली आहे, फार नाही घातली आहे. एका हाताने कॅमेरा पकडून कसरत करते, मला ट्रायपॉड व्यवस्थित लावता येत नाहीये मला. काही मिक्स करून घेते व्यवस्थित. छान दिसते ना, हिरवी हिरवी. लसूण थोडा ब्राऊन झाला भाजी टाकेपर्यंत, हरकत नाही, एवढी काही चव बिघडणार नाही त्यामुळं. चला आता मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट, पाण्याचा एक असा शिंतोडा मारायचा आणि झाकून ठेवायची. भाजी शिजली सुद्धा, इतकी छान लागते ना की बसच. मी थोडीशी टेस्ट करून बघितली आहे. बंद करूयात आणि आता जेवण वाढून घेऊयात. मस्तपैकी गरम गरम भाजी, भाकरी त्याच्यासाठी मी आधीच करून ठेवल्यात, कारण मला माहिती आहे ही भाजी असली ना मला कड निघत नाही. मला असं वाटतं कधी एकदा खातीये मी. भाकरी आणि आता जेवायचं. मोठा घास तुमच्यासाठी.
तुमच्यासाठी म्हणणार मीच खाणार, मला खूप आवडतं ना. पोटापर्यंत पोचू दे मग बोलते. ज्यावेळी मी विचारलं की तुम्हाला हा प्रयोग बघायला आवडेल का, शेकडो कमेंट्स आल्या की हो आम्हाला हा प्रयोग बघायला आवडेल. तर मला जितका छान दाखवता येईल तो प्रयोग तितका मी तुम्हाला दाखवलेला आहे. आवडलं का हे सांगायची जबाबदारी तुमची. खूपच सही झाली आहे माहिती आहे, म्हणजे काय मी केली आहे आणि मी हे सगळं उगवलंय वगैरे म्हणून नाही म्हणत आहे, मी खरं सांगते आहे. परफेक्ट आंबटपण आहे त्याला. तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला का हा प्रयोग. अभि तुला आवडली आहे का? मस्त झाली खरंच ना. हो. आता आपण अजून एकदा लावूयात. बॅकयार्ड मध्ये लावूया भरपूर. हो मग तर खूप येईल ना समामध्ये. येस.